नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण उकडलेल्या आलूचे पराठे करणार आहोत, पण अगदी वेगळ्या आणि नवीन पद्धतीने। तर त्यासाठी इथे 2 आलू घेतले आहेत मी उकडून। हिरवी मिरची, मेथी लागेल। मेथी आपण आधी निवडून स्वच्छ धुवून घ्यायची। कणिक लागेल, गव्हाचं पीठ, पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर, ही कोथिंबीर चिरून घेते, चवीनुसार मीठ आणि काही सुके मसाले, थोडंसं तेल सुद्धा लागेल। आता आपण याचं मिश्रण तयार करून घेणार आहोत आपण। आता तुम्ही पराठे म्हणू शकता आलूचे किंवा डोसेही म्हणू शकता। असा आपण हा पदार्थ बनवणार आहोत। खायला भन्नाट लागतो, शिवाय भाज्या आहेत भरपूर यामध्ये, तर पौष्टिक सुद्धा होतो। तर मी इथे गव्हाचं पीठ घेते आधी आणि त्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कोथिंबीर। भरपूर असा कोथिंबीर टाकायचा आहे। आधी निवडून स्वच्छ धुवून असा कोरडा करून घ्यायचा आणि मग चिरून यामध्ये टाकायचा आहे। गव्हाचं पीठ आपल्याला कमी जास्त लागू शकतं, ते नंतर आपण जेव्हा हा आलू यामध्ये बारीक करून टाकणार आहोत तेव्हा कमी जास्त करू शकतो आपण। इथे मुठभर अशी ही मेथीची पानं घेतली आहेत, ती सुद्धा बारीक चिरून यामध्ये टाकायची आहे। तुम्ही यात पालक, कांदा म्हणजे अजून भरपूर भाज्या टाकू शकता, म्हणजे जास्त पौष्टिक होईल हा पदार्थ। बघा, मी इथे कोथिंबीर, मेथी, आलू अशा ह्या जेवढ्या भाज्या होत्या माझ्याकडे तेवढ्या घेतल्या आहेत। आणि जेवढी ही मेथी बारीक कट करता येईल ना तेवढी बारीक करा। आता ही चिरलेली मेथी सुद्धा या भांड्यात टाकून घ्यायची। आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकते, किंवा मग आपण हिरव्या मिरचीची अशी भरड करून देखील टाकू शकतो। मी इथे नावाला 2 हिरव्या मिरच्या टाकते बघा। आता हे जे आलूचे साल काढून घ्यायचं। एक तर तुम्ही हे आलू मॅश करून घेऊ शकता किंवा मग किसून देखील घेऊ शकता। यात अजिबात गुठळ्या राहू द्यायच्या नाही, अगदी बारीक होतील अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचे। संपूर्ण हे साल काढून घ्यायचं। थोडे जास्त उकडून घ्या, म्हणजे नेहमीपेक्षा आलू जे आहेत ते थोडेसे 1-2-3 मिनिटं जास्त शिजवा, म्हणजे ते छान असे शिजल्या जातील, कडक राहणार नाहीत। आता मी हे किसून घेते। या ताटामध्ये आपण आधी किसून घेऊ। तर अशी जाड किसणीने हे आलू जे आहेत ते आपण किसून घेऊ। तर इथे पहा, आपण हे आलू किसून घेतले। आता हे यामध्ये टाकून घेऊ आपण। आता टाकू यामध्ये थोडीशी हळद, अगदी पाव चम्मच एवढी लाल मिरची पावडर, तुमच्या आवडीनुसार घ्या लाल मिरची पावडर। आपण यात हिरवी मिरची देखील टाकली आहे। धनेपूड टाकायची आहे अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ। आता हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत। थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। अशा एखाद्या चम्मचने किंवा हाताने देखील
मिक्स करू शकता. पाणी थोडं थोडं टाका. खूप पातळ बॅटर नका बनवू याचं. थोडंसं असं घट्टसर बॅटर तयार करायचं, मिश्रण तयार करायचं. आणि हे ठेवायची म्हणजे मुरवायची गरज नाही. लगेच याचं मिश्रण तयार करून आपण याचे डोसे किंवा पराठे बनवू शकतो. ते इथे हे मिश्रण आपलं तयार झालं आहे. पहा, अशा पद्धतीचं आपल्याला हे करून घ्यायचं. साधारण अर्धा ग्लास एवढं पाणी लागलं आहे. पाणी थोडंसं कमी जास्तही लागू शकतं. फक्त हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपण गॅसवरती तवा ठेवला, त्यामध्ये तेल लावून घेणार आहोत. थोडंसं डोशाच्या तव्यावर बनवा हे, आणि थोडंसं तेल लावून घ्या. तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे. यात आपण खाण्याचा सोडा किंवा इनो अजिबात टाकलं नाही आहे. फक्त गव्हाचं पीठ आणि भाज्या, थोडेसे सुके मसाले टाकून आपण झटपट पराठे म्हणा किंवा डोसे म्हणा याचे बनवू शकतो. आणि पौष्टिक आहे, म्हणजे सकाळच्या नाश्त्यालाही बनवू शकतो किंवा संध्याकाळी सुद्धा बनवू शकतो. मुलांच्या टिफिनलाही देऊ शकतो. हा पदार्थ असा आहे. बॅटर बनवून ठेवायचं आणि झटपट बनवायचं आहे. तवा थोडासा गरम झाला की एक चम्मच किंवा एक पळी घेऊन आपण हे याच्यावर टाकून घ्यायचं आणि थोडंसं पसरवून घ्यायचं. फार असं पातळ पण नाही करायचा हा, म्हणजे जसे डोसे बनवतो तशा टाईपही नाही. थोडासा जाडसर असा टाकून घ्यायचं आणि मस्त असा शिजू द्यायचा आहे. मध्यम आचेवर करा, कारण जसा हा खरपूस भाजला जाईल ना तसा खूप छान लागतो. थोडंसं वरतून तेल टाकायचं साईडला असं, आणि सुरुवातीला झाकणही ठेवू शकता. खालची बाजू झाली की मग वरून आपण पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घेणार आहोत. तर झाकण ठेवते मी, म्हणजे पटकन भाजल्या जाईल. गॅस मध्यम ठेवला आहे. आता हा आपण एक एक करून असं बनवून घेणार आहोत. भाजून मात्र खमंग असं भाजून घ्या, तेव्हाच खूप छान लागेल खायला. थोडासा वेळ जास्त लागेल पण चांगला भाजायचा आहे. आता झाकण काढून घेतलं आहे मी आणि एका साईडने भाजत आलेला आहे. आपण हा दुसऱ्या साईडने पलटी करून घेणार आहोत. तर अशा कडा सोडून घ्यायच्या आणि दुसऱ्या साईडने पलटी करायचं आहे. छान वरून सुद्धा तेल लावायचं. साईडला सुद्धा असं तेल सोडायचं आहे यावरती आणि खमंग असा भाजून घ्यायचा. छोटे छोटे तुम्ही 2-4ही टाकू शकता. पॅनकेक जसे आपण बनवतो त्या पद्धतीचे तुम्ही छोटे छोटे टाकू शकता. आता हा भाजून घेते व्यवस्थित. असं छान खमंग भाजला की आपण हा काढून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा झाला आहे. अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा हे बनवून घेणार आहोत. छोटे छोटे करा म्हणजे आपल्याला आलटी पलटी करायला सोपं जातं. आणि या पिठामध्ये ना तुम्ही अजून म्हणजे बेसन पीठ, तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठही टाकू शकता, म्हणजे अजून पौष्टिक ही रेसिपी तयार होईल. मी इथे फक्त कणिक घेतला आहे. तुम्ही तुमच्याकडे जे पीठ आहेत ते त्यामध्ये घेऊ शकता. असे हे आपण सर्व असे बनवून घेऊ.
तर असे हे आपले आलूचे पराठे तयार झाले आहेत, मस्त खमंग भाजले गेले आहेत. यासोबत चटणीची अजिबात गरज पडत नाही बघा. नाही तुम्हाला जर खायची असेल तर हिरव्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता, पण असेच हे खूप छान लागतात. नक्कीच करून पहा आणि खाऊन पहा. अतिशय हेल्दी असे हे वेगळ्या पद्धतीचे आलू पराठे तयार झाले आहेत. कसे झाले कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हो, ज्यांनी आपल्या चॅनलला आधीच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह.